वेलकम बॅक टू माय चॅनेल। आज आपण बनवणार आहोत मस्त डाळिंबापासून जेली। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मुलांना बाहेरच्या विकतचे जे जेली चॉकलेट देतो त्याच्यापेक्षा हे अशा पद्धतीने जर जेलीच्या वड्या जर तुम्ही बनवून दिलात तर ते जास्त पौष्टिक आणि चांगलं मुलांना लागेल। तर त्याच्यासाठी आज आपण इथं एक रेसिपी बनवणार आहोत। अतिशय साधी, सोपी आणि फक्त 3च साहित्यामध्ये ही तयार होते। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा इथं मी 2 डाळिंब घेतलेले आहेत, त्याचे चिरून घ्यायचे आहेत। त्याच्यातले सगळे दाणे काढून आपण घेणार आहोत। तसं तर 2 डाळिंबांपासून खूप जास्त प्रमाणामध्ये डाळिंबाचे दाणे निघतात, परंतु मी इथं घेताना फक्त 1च वाटी इथं मी घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून हे बारीक करून घेतलेले, अगदी थोडंसं आणि गाळणीनं गाळून घ्यायचं आहे एका कढईमध्ये। त्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि 4 चमचे म्हणजेच पाव वाटी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायचं। जितकं जास्त मिक्स होईल तितकं जास्त पुढं जेली करताना आपल्याला सोपं जाईल आणि ह्याच्यातल्या सगळ्या गाठी या सगळ्या निघून जातील, त्याच्यामुळे थिकनेस यायला जास्त सोपं पडेल। आता गॅस चालू केलेला आहे। गॅसवरती आपण हे सगळं मिश्रण ठेवायचं आहे आणि अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये हे असं मिश्रण घट्ट व्हायला चालू होतं। परंतु अजून ह्या वड्या करण्यासाठी हे सेट झालेलं नाही आहे। ह्याचा आकार तुम्ही पाहिजे तर कसाही करू शकता, म्हणजे वड्यासुद्धा करू शकता किंवा चॉकलेटसारखं तुम्ही त्याचे गोळेसुद्धा बनवून घेऊ शकता। सतत ढवळत राहायचं आणि हे पाहू शकता ही कन्सिस्टन्सी अजून मेंटेन झालेली नाही, म्हणजेच त्या चमच्यातून ते अजून हे जे मिश्रण आहे हे पडतं आहे। तर ह्याला अजून शिजवण्याची गरज आहे। याच्यामध्ये थोडंसं अगदी अर्धा चमचा इथं मी साजूक तूप वापरलेलं आहे, त्याच्यामुळे ना या ज्या वड्यांवरती ना ग्लेस चांगला येतो आणि या चवीला फार छान लागतात। लहान मुलांना आपण अतिशय बिनधास्तपणानं हे चॉकलेट म्हणून देऊ शकतो। बाहेरचं आणण्यापेक्षा हे असं घरात बनवून दिलेलं कधीही चांगलं। तर आता ह्याची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही पाहू शकता। थिकनेस जो आहे तो व्यवस्थित मेंटेन झालेला आहे। तूप लावलेल्या एका ताटामध्ये हे सगळं आपण काढून घेणार आहोत आणि हे 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये आपण सेट करायला ठेवणार आहोत। गरम गरम ठेवायचं नाही, हे नॉर्मल टेम्परेचरवरती आलं की मग हे मिश्रण नॉर्मल टेम्परेचरला आलं की मगच आपण फ्रीजमध्ये 1 ते 1.5 तासांसाठी सेट करायला ठेवणार आहोत। 1 ते 1.5 तासानंतर हे असं सेट होऊन येईल, पुढंच तुम्हाला दिसेलच। आता त्याच्यातून वाफा येताना तुम्हाला दिसतात आणि ह्या 1.5 तासानंतर ह्या मिश्रणाच्या अशा मस्त अशा वड्या पाडून घ्यायचा। हे अशा पद्धतीनं केलेलं जे जेली आहे ना ते तुम्ही मुलांना नक्की द्या। ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही फळ वापरू शकता, अगदी रसाळदार असं फळ तुम्ही वापरू शकता, जसं की अननस असेल, डाळिंब असेल किंवा याच्यामध्ये तुम्ही ऑरेंज असं कुठलंही फळ वापरून अशा वड्या तयार करू शकता। जर तुम्हाला आजची ही आपली रेसिपी आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत आपलं हे जे लिंक आहे या व्हिडिओची ती तुम्ही शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये।